हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाला आपलं वजन कमी तर करायचं आहे आणि त्याचबरोबर मसल गेन सुद्धा करायचं आहे। पण असं होत असतानाच वजन कमी करताना घाईघाईने मसल्स लूज पडू नयेत किंवा स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत यासाठी सुद्धा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो। नक्की हे कसं टाळता येईल हेच आज आपल्याला सांगणार आहे शीतल। हाय फ्रेंड्स, मी शीतल ओक तुमचं गेट सेट गो मध्ये स्वागत करते। आपल्या सगळ्यांनाच वेट लॉस करायला आवडतो। हो, वेट लॉस करताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। छोटी छोटी म्हणजे काय, आपली स्किन सॅग होते, सडन वेट लॉस झाल्यामुळे स्किन आपली इलॅस्टिसिटी जाते म्हणजे लूज होते। कित्येक वेळेला असं होतं की ती ड्राय होते। बऱ्याच वेळेला स्ट्रेच मार्क्स राहतात आर्म्सवर, ॲब मसल्स, हिप्सवर, थाईजवर। या सगळ्यांसाठी काय करायला पाहिजे, आपण वेगवेगळे एक्सरसाइज बघतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डाएट चांगलं असलं पाहिजे, पण काही अशा पर्टिक्युलर किंवा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ई, जे आपल्याला नॉर्मल आल्मंड्समध्ये मिळतात किंवा नॉर्मल व्हिटॅमिन ई आजकाल बाजारात इझिली अवेलेबल आहे। ते व्हिटॅमिन ई घेणं डाएटमध्ये किंवा त्याचबरोबरीने व्हिटॅमिन ईचा जर तुम्ही बॉडी मसाज केला रेग्युलरली, एव्हरी वीक जर तुम्ही छान मसाज केला, स्टीम घेतली, तर डेफिनेटली तुमची स्किन हायड्रेट राहील। आणि हायड्रेट किंवा ऑइल तुमच्या स्किनमध्ये आल्यामुळे लवचिकता राहते, त्याच्यामुळे तुमची स्किन लूज होत नाही। आता लूज होत नाही म्हणजे काय, ड्राय होत नाही, लूज होत नाही, या दोन्ही गोष्टी खूप कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना। सो जेव्हा तुम्ही ऑइल मसाज करता तेव्हा तुमची ती स्किन फ्लेक्झिबल तर होतेच होते, ब्लड सर्क्युलेशन तर छान होतंच, त्याचबरोबरीने त्या स्किनचा ड्रायनेसही कमी होतो। सो बॉडी मसाज हा खूप महत्त्वाचा आहे। त्याच्याचबरोबरीने व्हिटॅमिन ई हे तुमच्या डाएटमध्ये घेणं किंवा व्हिटॅमिन ईचा ऑइल मसाज करणं खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सी सॉल्ट। हो, आपण जे म्हणतो की शेंदेलोण पादेलोण किंवा आपण काळा नमक जे म्हणतो ते तुमच्या डाएटमध्ये आणणं, कारण ते हाय इन सोडियम पोटॅशियम असतं, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये हायड्रेशन लेवल छान राहतं। त्याचबरोबरीने जर ते सी सॉल्ट तुम्ही मसाजमध्ये थोडंसं वापरलं तर तुमची डेड स्किन निघून जाते। त्याचबरोबरीने नवीन स्किन जेव्हा येते ती तुमची तुकतुकीत आणि फ्रेश छान अशी स्किन तुमची होते। सो तुम्ही जर सी सॉल्ट स्क्रब मसाज आपण म्हणतो त्याला, ते जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुम्हाला स्ट्रेच मार्क तर राहणार नाहीच, त्याचबरोबरीने तुमची स्किनही खूप लवचिक आणि छान होईल, त्याची इलॅस्टिसिटी मेंटेन राहील। तिसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा आपण वेट लॉस करतो आपण डाएट फूड खातो। डाएट फूड म्हणजे खरं म्हटलं तर तुमचं प्रमाण साखरेचं किंवा तेलाचं किंवा तुपाचं हे छान बॅलन्स असायला पाहिजे। या सगळ्या गोष्टी एकदम बंद करायची गरज नाही आहे। जर तुम्ही तेल तूप बंद केलं तर तुमची आतनं लेअरिंग जी असते फॅटची ती कमी होते आणि त्याच्यामुळे तुमची स्किन ड्राय होते। तुमची स्किन ड्राय झाल्यावर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स लवकर येतात आणि तुमची स्किन लूज होते। सो याच्याकरता तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल तर लक्षात ठेवा, तुमचं तेल तूप आणि छान भाज्या म्हणा किंवा छान आपण ज्यूसेस, फ्रूट ज्यूसेस याचा बॅलन्स छान ठेवा, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये हायड्रेशन छान राहील। सो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण येस जर तुम्ही मसाज छान केला, वीकली वन्स तुम्ही छान सी सॉल्ट स्क्रब केलं आणि जर तुम्ही डाएटमध्ये बॅलन्स ऑइल आणि घीचा किंवा फॅट कंटेंट जर तो बॅलन्स ठेवला तर डेफिनेटली तुमची स्किन सॅग होणार नाही, ड्राय होणार नाही आणि वेट लॉस तुम्ही एन्जॉय कराल। तर आपण परत भेटूया काहीतरी अशा टिप्स घेऊन पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय। तुमची मतं आम्हाला नक्की कळवा jayBharari@abpnews.in वर। त्याखेरीज आमचा पत्ता आहे jayBharari ABP माझा, 3rd फ्लोअर, बोस्टन हाऊस, टकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई 400093। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा।